माहितीचे अधिकार मध्ये तुम्ही हे पत्र टाकलेलं आहे हो. आणि किती दिवस झालेले आहे आणि तुम्हाला माहिती का देत नाही ते मी 2 महिने झाले आम्हाला माहितीचा अधिकार देऊन. मी तिथे चक्रा मारतो, आज देतो उद्या देतो, ते काही माहिती देत नाही. आणि ते अंगणवाडीपर्यंत 3 महिने झाले आजपर्यंत त्यांनी सुद्धा इथं येऊन सुद्धा बघितलं नाही अधिकारी कोणत्याच. त्यांना गरज नाही हे असे दाखवतात. तर माहितीचे अधिकार कायद्याप्रमाणे म्हणजे 15 दिवस झाले म्हणजे एक महिन्याच्या आत त्यांना दिलेलं म्हणजे द्यावंच लागतं ही हो माहिती. हो, द्यावं पण लागतं. ते देत नाही. आता तुमचं पुढचं पाऊल कोणतं? पुढचं पाऊल आमचं असं आहे, ते अधिकारी म्हणतात तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू. त्यांनी गुन्हा दाखल बी जर केला, आम्हाला अटक पण. नाही 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 नाही. कोणत्या नियमाप्रमाणे गुन्हा दाखल कोणत्या प्रमाणे ते असे म्हणतात की तुम्ही अंगणवाडी बंद केली. बंद केली? मग तुम्ही या ना. मग त्यांना तेच सांगितलं ना, तुम्ही चौकशी करा ना. आम्ही जी बंद केली मान्य आहे, आणि त्यांनी आम्ही बंद बी केली, आम्हाला अटक बी केली, तरी आम्ही चावी देणार नाही. तुम्ही आहे ना तर पोलीस सोबत घेऊन या आणि आम्हाला कारण विचारा. आम्ही कारण दाखवतो. हो, ते काही येतच नाही इथं. आहे ना? हो असंच तुमचं हो, म्हणणं ते दोन. कारण आम्ही कारण दाखवतो हो पोलिस समोर तेव्हा आम्ही का बंद केली. बरोबर आहे. हो. आता ठीक आहे, तुमचं नाव सांगा अंकुश राठोड, आणि हे गावचं नाव. वरझडी तांडा नंबर 1. जे अंगणवाडी चालते ती बंद का आहे आणि तुमचं काय म्हणणं? ते आमच्या सासऱ्याची जागा होती, ही जमीन कोणी इथं जमीन देत नव्हते पहिले. तर आमच्या सासऱ्यांनी म्हणले की समजा तेव्हा कोणी शिकेल नव्हते, कोणी सुना नव्हत्या. तर आता समजा सुना आल्या तर त्यांचं म्हणणे की समजा आमचे सुना लावा बा. समजा की आता ज्यांना टक्केवारी आहे 12वी शिकेले, तर मग आम्हाला काहीतरी लाभ द्या ना अंगणवाडीचं. समजा आम्ही जे जागा दिली त्याचं काही लाभ आम्हाला व्हायला पाहिजे ना. तर असं म्हणणं आहे. तर समजा वरून अधिकारी समजा काही म्हणते तर टक्केवारीवर आहे, तर आमचे सासरे म्हणते मग आमची जागाच भरपावती करा आणि मग ज्याला लावा त्यांना लावा. असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जागा आमची आहे, जागा आम्ही दिलेली आहे. हो. म्हणजे जागा आम्ही दिलेली आहे आणि आता कुटुंबातला एकतरी माणूस आमच्या कुटुंबातला. हो. जवळ आहे म्हणून हो. सांगता की आम्हाला काही समाविष्ट करून घ्या. हा. हो. आपण वरझडी परिसरात आलेलो आहे. आमचे पत्रकार आलेले म्हणजे सोबत. आणि आज अंगणवाडी क्रमांक 4 ला जे विकास अद्याप झालेला नाही. आणि अंगणवाडीचं काय प्रकार आहे जर आमच्या दर्शकांना सांगा. ही अंगणवाडी आपल्या वरझडी तांडा नंबर 1, अंगणवाडी क्रमांक 4. साहेब, ही अंगणवाडी 2 ते 3 महिन्यापासून याला कुलूप लॉक आहे. 3 महिने झाले, अजून कोणताही अधिकारी इथं तपासण्यासाठी कोणी आलं नाही. काय प्रॉब्लेम आहे काही नाही. आम्ही दररोज जातो येतो, ते आपल्याला बोलत नाही, रिस्पॉन्स देत नाही. आणि ते आम्ही येत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि ही इथली जागा जी आहे आता साहेब, ही आमची जागा जी आम्ही गट नंबर 54मधून आम्ही अंगणवाडीसाठी जागा दिली होती. आणि इथं जागा आपल्या मदतीसाठी जागा निघाली. ते त्यांना म्हणलो आम्ही जागा द्यायले, आमची जागा आम्हाला पाहिजे. आमच्या जो पदाधिकारी त्यांचं शिक्षण पण झालेलं आहे 60-70%, तरी त्यांना ते ऑर्डर देत नाही. आज देतो उद्या देतो. आणि ती जर आम्हाला ऑर्डर नाही दिली तर आम्ही अंगणवाडी चालू होऊ देणार नाही. ज्याला इथं लागायचं त्यांनी जागा द्यावा आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी ऑर्डर द्यावा. ते काही इथं येत नाही, जात नाही. काय येत नाही म्हणजे तुम्ही गेला होता. हो. ते येत का नाही म्हणजे काय सांगतात, काय उत्तर देतात?
मी त्यांना ते देतो म्हणते, ऑर्डर देतो 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 असे चालू त्यांचं. सीओ साहेबांना सुद्धा सांगितलं, साहेब म्हणलं आम्ही जागा दिलेली आहे 2 गुंठा, हम्म. त्याचा आम्हाला मोबदला नाही लागत म्हणलं, पण आमची कॅन्डिडेट तिथं लावण्यात यावा. जेव्हा कोणी जागा देत नव्हतं त्यावेळेस खूप ते अधिकारी परेशान होते, ग्रामसेवक सरपंच. त्यावेळेस ते बोलले होते की तुम्ही जेव्हा जागा निघन आम्ही तेव्हा तुम्हाला परधान्य देऊ म्हणून. पण आता सध्याची परिस्थिती काय आहे? म्हणजे तुम्ही सांगितले आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, माहितीचे अधिकार दिलेले आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे काय नाही, माहितीचे अधिकार देऊन आपल्याला 2 महिने झाले तरी त्यांनी मला त्याची माहिती दिली नाही. कारण ऑलरेडी विद्यार्थी इथं कमी आहे, 1 किलोमीटर अंतरावरून इथे येत नाही. जवळ किती दिवसाचा कालावधी दिलेला आहे तुम्ही माहितीच्या अधिकारमध्ये? 15 दिवसाचा माहितीचा अधिकार दिला होता. किती महिने झाले? आता त्याला 2 महिने झाले, 2 महिने झाले. हो, त्यांचं काय म्हणणं आहे? देत नाही ते माहितीचा अधिकार. म्हणजे काय बोलतात काय? म्हणजे काय? देऊ आज उद्या देऊ म्हणतात ते. म्हणजे उद्या देऊ आज देऊ असं तुम्हाला टोलाटोली करतात. हो. आता तुमचे गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे इथं? गावकऱ्यांचं म्हणणे त्यांनी इथे येऊन चौकशी करावं, अधिकाऱ्यांनी येऊन. आज 2 महिने झाले अंगणवाडी बंद आहे, त्याच्याबद्दल त्यांचं काही सहभाग नाही. आजूबाजूचे जे गाव आहे तिथले अंगणवाडी चालू आहे? हो, सगळं चालू आहे. सगळं चालू आहे. सगळं म्हणजे चालू. तुमच्याच हे काय प्रकार चाललेला आहे? म्हणजे काय? प्रकार म्हणजे असा आहे की ही जागा निघलेली आहे आपली मदतनीची. आमचं म्हणणं आहे आजची जागा आम्हाला द्या अच्छा, भात शिजवण्यासाठी, अच्छा. त्यासाठी आम्ही बंद केलेली. गावातील काही सध्या विकास झाले नाही असं दिसतंय. नाही, काहीच नाही. रस्ता नाहीये, काय नाहीये, पाणी. तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे त्याला? रस्ता तर व्हायलाच पाहिजे ना, कोणी लक्ष देत नाही इकडं. म्हणजे शाळा किती दूर आहे इथून? 1 किलोमीटर आहे. म्हणजे ते रोडवर आहे. हा, तुमचं रोड इथून जे छोटे छोटे मुले आहेत ते त्याच रस्त्याने जातात. त्याच रस्त्याने म्हणजे जातो. रस्ता बी चांगला नाही. रस्ता बी चांगला नाही. अच्छा. हा. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय मागणी आहे मग? आमची मागणी, आमची जागा आम्हाला द्यावा. हा.